Welcome to Mahali's Academy. Unit 1 Integration. Type 3 Problems on Special Formula. By Professor Nikhil Mahali. पाहूयात बाळांनो, आपण पाहत आहोत अप्लाइड मॅथमॅटिक्स. अप्लाइड मॅथमॅटिक्स 2 यामध्ये आपण युनिट नंबर 1 पाहत आहोत. युनिट नंबर 1 कोणतं आहे रे? इंटिग्रेशन, राईट ना? आपण पाहत आहोत इंटिग्रेशन. कालपर्यंत आपण टाइप नंबर 3 पर्यंत आलो होतो. टाइप नंबर 3 आणि 10 स्पेशल फॉर्म्युले आपण लास्ट लेक्चरला घेतले होते. जे 10 स्पेशल फॉर्म्युले ते पाठच करायला हवेत. ओके, तर ते मी काय पुन्हा आता इथे घेत नाही. आता चालू करूयात प्रॉब्लेम्स. भल्या प्रॉब्लेम्स ऑन स्पेशल फॉर्म्युला. जे काही आपण स्पेशल फॉर्म्युले लिहिलेत त्या स्पेशल फॉर्म्युल्यावर असणारे प्रॉब्लेम्स. किती प्रॉब्लेम नंबर किती झाले होते रे बाळांनो? 17. मग क्वेश्चन नंबर 18 घ्या. क्वेश्चन कसा येतो? इंटिग्रेट करा. कसा असतो क्वेश्चन? इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x स्क्वेअर प्लस 4. दोनदा एक्झामला आलेला आहे. dx अपॉन x स्क्वेअर प्लस 4. चला आलो इथपर्यंत. नेक्स्ट तुम्ही पाहू शकता बाळांनो, सोल्युशन. नेहमी आपली फर्स्ट स्टेप तीच असते. काय रे? लेट i इज इक्वल टू इंटिग्रेशन. ऐका ना, इथे dx ला कोणी मल्टिप्लाय नाही म्हणजे कोण आहे रे? 1. मग मी काय करतो? 1 इथे लिहितो आणि dx पुढे लिहितो. त्याने काय होतं की फॉर्म्युला युज करायला क्लॅरिटी येते. मग x स्क्वेअर प्लस 4 इथपर्यंत काय डाऊट? आता कोणता फॉर्म्युला बसतो पहिले ते पाहावं लागेल. बघा, मी जर फर्स्ट स्टेप पाहायला गेलो म्हणजे फर्स्ट टाईपचा प्रॉब्लेम हा नाहीये. का? बिकॉज याला कुठलाच डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला बसत नाही. हा सेकंड टाईपचाही फॉर्म्युला नाहीये, म्हणजे सेकंड टाईपही इथे बसत नाही. का? बिकॉज x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तर 2x. आपण वरती 2 मॅनेज करू शकतो पण x मॅनेज करू शकत. कॉन्स्टंटला मॅनेज करता येतं, जसं की आपण टाइप 2 मध्ये पाहिलं लास्ट लेक्चरला. परंतु x व्हेरिएबलला मॅनेज करता येत, म्हणून हा सेकंड टाइपचा पण नाहीये. मग हा थर्ड टाइपचा असणार आहे. कसं? इकडे बघा बरं का, हा x स्क्वेअर आहे. x स्क्वेअर हा x चा स्क्वेअर असं लिहू शकतो का? x स्क्वेअर हा x स्क्वेअर आहे ना, x चा स्क्वेअर. तसं 4 पण कशाचा तरी स्क्वेअर आहे. मग मी इथं लिहू का 2 चा स्क्वेअर? असं केल्यामुळं काय झालं की मला समजलं की कोणता फॉर्म्युला बसतो. कसं समजेल? जिथं व्हेरिएबल आहे त्या x ला xच म्हणायचं, x ला नेहमी xच म्हणायचं, आणि जिथं कॉन्स्टंट आहे त्याला a म्हणायचं. मग बघा बरं का बाळांनो, फॉर्म्युला कोणता बसतोय पुढे घेतोय. i इज इक्वल, सॉरी इथे फॉर्म्युला बघा, इंटिग्रेशन 1 अपॉन x स्क्वेअर म्हणजे या x चा स्क्वेअर आहे फॉर्म्युल्यामध्ये. मध्ये काय साइन आहे? प्लस. आणि इथं एक या 2 च्या जागेवर काय येईल? a स्क्वेअर. मग हा फॉर्म्युला लिहून दिलाय का रे? मग कोणता फॉर्म्युला बसतो कसं ओळखायचं? 1 अपॉन तर ऑलरेडी आहे. इथं जे काही पण असू द्या त्याला x म्हणायचं, व्हेरिएबलला x म्हणायचं, कारण सगळ्या फॉर्म्युल्यामध्ये ऍज अ व्हेरिएबल आपण x वापरलाय. आणि जिथं कॉन्स्टंट आहे त्याला काय म्हणायचं? a. एच का? कारण सगळ्या फॉर्म्युल्यांमध्ये आपण कॉन्स्टंटला a म्हटलेलो आहे. मग फॉर्म्युला झाला 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. आता फॉर्म्युला कळाला, हा यूज करायचा. मग पाठ पाहिजे, सांगा फॉर्म्युल्याची राईट हँड साइड. 1 अपॉन a tan इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस c. दिस इज युअर फॉर्म्युला. हा फॉर्म्युला मला यूज करायचा. आता फॉर्म्युला यूज करायचं म्हणजे काय? फॉर्म्युला यूज करायचं म्हणजे x च्या जागेवर जे काही असेल ते पुट करायचं. काय? x च्या जागेवर x, म्हणजे जिथे जिथे राईट हँड साइडला असेल x तिथं xच पुट करायचा. आणि a च्या जागेवर कोण आहे? म्हणजे जिथं जिथं 2 असेल तिथं a, जिथे जिथे a असेल फॉर्म्युल्यामध्ये तिथे काय पुट करणार? मग i इज इक्वल टू, बघा आता ही बाजू इकडे आहे, मी राईट हँड साइड करतोय 1 अपॉन a, पण a ची व्हॅल्यू तर 2 आहे. टॅन इनवर्स ऑफ x ची व्हॅल्यू x आहे, a ची व्हॅल्यू 2 प्लस c. अँड दिस इज युअर फायनल आन्सर. कळलं ना काय केलं? फक्त फॉर्म्युला यूज केला. फॉर्म्युला कसा ओळखायचा आणि तो कसा यूज करायचा हे सगळं यायला हवं. लिहा, एवढं लिहून घ्या. डाऊट आल्यास विचारा. ओके, लिहून घ्या.
ऑनलाईनच्या मुलांना समजलं का? ओके, चला बाळांनो, लिहून झालंय असं मी समजतो. नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 19. क्वेश्चन असा आहे बाळांनो, इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 4 - x². हा तुमचा क्वेश्चन आहे बरं का बाळांनो. आता कसा क्वेश्चन आहे बघा. सोल्युशन, नेहमीप्रमाणे मी याला म्हणू शकतो लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, या ठिकाणी dx ला मल्टिप्लाय कोण नाही म्हणजे कोण असतो 1, मग dx ला मी पुढे लिहू शकतो 4 - x². लक्षात ठेवा dx ला काही मल्टिप्लाय नाही म्हणजे 1 असतो, तो 1 इथे dx इकडे. आता मला कळतंय की x² चा डेरिव्हेटिव्ह 2x येतो, वरती x नाहीये म्हणजे टाईप 2 नाहीये, टाईप 2 नाही म्हणजे टाईप 1 पण नाहीये, मग टाईप 3 आहे असं माझ्या लक्षात आलं. मग मी काय करणार, फॉर्म्युला ओळखण्याकरता 4 आकाशाचा स्क्वेअर आहे 2 चा आणि x² आकाशाचा स्क्वेअर आहे x चा. मग बघूया कोणता फॉर्म्युला बसतो. जर मी ह्या x ला x बोललो आणि कॉन्स्टंटला a बोललो, बघा बरं काय फॉर्म्युला बसतो. a ची व्हॅल्यू तर 2 होईल ना आणि x ची व्हॅल्यू x होईल, हे दिसतंय नाही तर. मग काय होईल फॉर्म्युला, 1/a चा स्क्वेअर मध्ये मायनस x चा स्क्वेअर dx. बोला फॉर्म्युला, 2a log of mod of a plus x upon a minus x plus c. तुम्ही म्हणाल सर याचं काय करायचं, पाठ करायचं फॉर्म्युला, पर्याय नाही, फॉर्म्युला पाठच करावं लागेल. आणि फॉर्म्युला यूज करायचा म्हणजे फॉर्म्युलाची जी राईट हँड साइड आहे तिथं a ची आणि x ची व्हॅल्यू पुट करायची. मी करतो, इकडेच करतो बघा. I इज इक्वल टू 1/2, a ची व्हॅल्यू पुन्हा काय रे a, हा फॉर्म्युला मधील 2a आणि a ची व्हॅल्यू 2 पुट केली, मल्टिप्लाइड बाय लॉग ऑफ मॉड ऑफ a ची व्हॅल्यू 2, x ची व्हॅल्यू काय रे x आहे, 2 - x plus c. पण 2 2 जाईल काय येईल रे 4. मग बाळांनो फायनल आन्सर तुमचं आलेलं आहे 1/4 log of mod of 2 plus x upon 2 minus x plus c. This is your final answer. फक्त इथं 2 2 4 केलं, बाकी सर्व ऍज इट इज. कोणता फॉर्म्युला यूज केला ते पण बघा, कसा तो ओळखला हे पण पहा, डाऊट आल्यास विचारा. चला बाळांनो, लिहून झाला असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम, क्वेश्चन नंबर 20. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 3x² plus 4. सोल्युशन, या प्रॉब्लेम कडे थोडं बारकाईने पाहावं लागेल. याला मी म्हणतो बाळांनो लेट I इज इक्वल टू, इथे काही मल्टिप्लाय नाही म्हणजे 1 आहे, 3x² plus 4 dx. मला पाहावं लागेल कोणता फॉर्म्युला बसतो. पण कोणता फॉर्म्युला बसतो हे चेक करताना x² चा कोएफिशियंट नेहमी काय पाहिजे 1. इथं x² चा कोएफिशियंट 1 आहे का नाही, मग त्याला 1 करून घ्यावं लागेल. अगोदरचे जे 2 प्रॉब्लेम आपण पाहिले त्यामध्ये x² चा कोएफिशियंट 1 होता, इथे नाहीये. मग 1 करून घेण्यासाठी काय करायचं, जर इथे x² चा कोएफिशियंट 3 आहे तर मी काय करतो, डिनॉमिनेटर मधून 3 कॉमन घेतो, मग बाहेर आल्यावर ते 1/3 होतील ना. आता 1/ x² चा कोएफिशियंट 3 तर कॉमन गेला, मग आतमध्ये काय राहिला x², आणि 4 मधून 3 कॉमन जात नाही म्हणून डिवाइड करायचं 3. 4 मधून 3 कॉमन जाईल का, किंवा 4 हा नंबर 3 च्या टेबल मध्ये आहे का, 3 च्या पाड्यात 4 ही संख्या आहे का, म्हणजे कॉमन जात नाही ना. मग जर कॉमन जात नाही तर डिवाइड करायचं, डिवायडेड बाय 3. जे कॉमन घेतलं त्याला फक्त डिवाइड करायचं. इथं 3 होता तो कॉमन गेला. आता बघा बरं x² चा कोएफिशियंट काय 1 आहे की नाही. आता तुम्ही चेक करू शकता की इथे कोणता फॉर्म्युला बसतो. 1/3 ला शेवटपर्यंत काहीच करायचं नाही, बिकॉज तो कॉन्स्टंट आहे आणि आपण कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन घेत नाही. 1/3 इंटिग्रेशन ऑफ 1/, बघा बरं का, आता इथे x चा स्क्वेअर आहे म्हणजे x² लिहू का. बरं 4 चा स्क्वेअर काय येतो रे 2, आणि 3 कशाचा स्क्वेअर आहे 3 हा √3 चा स्क्वेअर आहे. ज्याचा स्क्वेअर रूट तुम्हाला माहित नसेल त्याला फक्त अंडर रूट मध्ये टाकायचं. 3 चा स्क्वेअर रूट काय कोणाला माहिती,
अंडर रूट मध्ये टाकायचं आणि मग करायचा ब्रॅकेटचा, आणि आता चेक करता येईल बाळांनो हा काय कोणता फॉर्म्युला इथे बसतो. एक्सला तुम्ही एक्सच बोलणार आहे आणि कॉन्स्टंटला काय म्हणणार आहे. म्हणजे काय की जेव्हा फॉर्म्युला यूज कराल तेव्हा ए ची व्हॅल्यू तुम्हाला ही पुट करावी लागेल 2/√3 आणि एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला ही पुट करावी लागेल एक्स. ह्या व्हॅल्यू पुट करायच्या. चला चेक करू बरं कोणता फॉर्म्युला बसतो. बघा बरं का, 1/x² + a² असा फॉर्म्युला बसतो. हा फॉर्म्युला आत्ताच यूज केला होता 1/a tan inverse of x/a + c. मग आपल्याला कळालं इथे लेफ्ट हँड साइड आहे म्हणजे फॉर्म्युल्याच्या राईट हँड साइडला एक्स आणि ए ची व्हॅल्यू पुट करायची. करा बरं. I = 1/a म्हणजे ए ची व्हॅल्यू 2/√3. फॉर्म्युल्यात होतं 1/a, ए ची व्हॅल्यू टाकली 2/√3 मल्टिप्लाइड बाय tan inverse of x/a. एक्स ची व्हॅल्यू एक्सच आहे, ए ची व्हॅल्यू पुन्हा 2/√3 पुढे प्लस. काही शंका रे, फक्त ए ची व्हॅल्यू टाकली. मग ऐका ना, हा जो √3 आहे हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर ते कुठे जाईल, वर जाईल ना. मग √3 जर वर गेला तर खाली √2 राहील फक्त. मल्टिप्लाइड बाय tan inverse of एक्स ऑलरेडी वर आहे, इथं पण √3 डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वर जाईल आणि खाली राहील 2 + c. and this is your final answer. बघा कुठला फॉर्म्युला यूज होतो आणि काय होतो थोडं नीट व्यवस्थित चेक करा. डाऊट आल्यास मला विचारा. काय झालं बाळा. अरे हा बरोबर आहे ना रे त्याचं. हा 1/3 लिहायचा बाकी राहिला नाही इथे. ठीक आहे मी चेंज करतो, त्याला काहीच करायचं नाही, तो शेवटपर्यंत असाच ठेवायचा. या ठिकाणी मग एक स्टेप वाढवत बसावं लागेल आपल्याला. ठीक आहे करूया. मी विसरलो बाळा त्याला. व्हेरी गुड, असंच लक्ष दिलं पाहिजे. I = 1/3 ॲज इट इज घ्यावा लागेल. इथे पण I = 1/3 ॲज इट इज घेतला. 1/3 जो इथे होता ना तो फक्त इथे घ्यायचा राहिला होता, तो ॲज इट इज लिहिला, बाकी सगळं तर आहे तसंच आहे. आता तुम्ही याला असं आहे असं ठेवलं तरी चालेल किंवा डिरेक्टली तुम्ही असं केलं. ऐका ना, 3 म्हणजे काय असतो बरं, तुम्ही इकडे लक्ष द्या. 3 म्हणजे काय असतो, √3 चा स्क्वेअर असतो का रे. 3 म्हणजे √3 चा स्क्वेअर. √3 चा स्क्वेअर म्हणजे √3 × √3 का रे. मग 3 च्या जागेवर √3 × √3 पुट करता येईल का, येईल ना. मग इथं मी पुट करतो √3 × √3. 3 च्या तिथे पुट केलं √3 × √3 आणि हे बाकीचं सगळं ॲज इट इज. √3/2 ॲज इट इज, tan inverse of √3x/2 ॲज इट इज + c. इथं एक √3 गेला, इथं एक √3 कट झाला. फायनल आन्सर काय आलं बरं, 1/2 × a √3 × tan inverse of √3x/2 + c. दिस इज युअर फायनल आन्सर. आता हे फायनल आन्सर. हा प्रॉब्लेम मी परत एकदा एक्सप्लेन करतो बिकॉज मी कॉन्स्टंट विसरलो होतो. परत सांगतो. प्रॉब्लेम ॲज इट इज लिहिला. x² चा कोइफिशियंट हा 1 नव्हता, तर तो 1 करण्यासाठी मी 3 कॉमन घेतला, 1/3 आला, तो शेवटपर्यंत ॲज इट इज ठेवायचा. इथे x² हा x चा स्क्वेअर आहे प्लस हा कशाचा स्क्वेअर आहे 4/2 चा आणि 3 कशाचा स्क्वेअर आहे √3 चा. ओके, इथे x नाही आहे म्हणजे फॉर्म्युला बसतो x² + a². फॉर्म्युला कोणता बसतो कळालं. मग आता हा जो 1/3 हा असाच मी ॲज इट इज लिहिला पहा. इथे 1/a ची व्हॅल्यू पुट केली 2/√3. हा √3 काय डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वर गेला √3/2. 3 म्हणजे √3 × √3 असतो. मग एक √3 कट केला, 1/2 √3 आलं आणि ते √3 वर जातील म्हणजे √3x/2 ॲज इट इज आलं. कळालं का. प्रत्येक स्टेप प्रत्येक फॉर्म्युला वगैरे काय डाऊट असल्यास विचारा, सावकाश लिहून घ्या. डाऊट आल्यास विचारा. आहे मी इथे, एवढं लिहून घ्या सावकाश. चला बाळांनो लिहून झालंय मी असं समजतो. नेक्स्ट प्रॉब्लेम हे झालं. नेक्स्ट आता काही फसवीचे थोडेसे एक्झाम्पल असतात जे ना थोडंसं आपल्याला गोंधळात टाकतात. क्वेश्चन नंबर 21 बरं का. क्वेश्चन असा आहे dx/9 + 4x². सोल्युशन नेहमीप्रमाणे याला मी म्हणणार आहे लेट I = dx ला काही मल्टिप्लाय नाही म्हणजे 1 असतो बाळांनो.
9 प्लस 4x². आता बाळांनो मी चेक करणार होतो की इथे कोणता फॉर्म्युला बसतो, पण मध्ये प्लस साईन आहे आणि जनरली काय होतं की x² ची टर्म जर अगोदर असेल तर छान दिसतं. आपण x² ची टर्म इकडे घेऊ शकतो, प्लस मध्ये इकडे तिकडे टर्म घेतल्या तर चालतात. मग असं होईल का रे, 4x² मी अगोदर लिहितो आणि मग 9 लिहितो, चालेल ना? प्लस मध्ये ही टर्म इकडे, ही टर्म इकडे, चालेल ना? मग फॉर्म्युला कोणता बसतोय लवकर कळेल. पुढे ऐका ना, मला हा 4 नकोय, मग काय करावं लागेल, 1/4 मधून बाहेर घ्यावं लागेल. डिनॉमिनेटर मधून 4 कॉमन घेतला म्हणून 1/4. त्याचं इंटिग्रेशन घेत नाही आपण कॉन्स्टंटचं, म्हणून बाहेर ठेवलं त्याला. इथे x² पासून 4 कॉमन गेला तर x² राहील. 9 मधून 4 कॉमन गेल्यावर काय राहायला हवं, 9 मधून 4 कॉमन जात नाही म्हणून काय करायचं, डिवायडेड बाय. चला पाहूया काय इथे होतं. ऐका, x² हा x चा स्क्वेअर आहे, तसा 9 कशाचा आहे, 3 चा, आणि 4 2 झालं की नाही इथे. मग कोणता फॉर्म्युला बसतो पहा, इथे तुम्हाला x म्हणावं लागेल आणि याला तुम्हाला a म्हणावं लागेल. मग तुम्ही पाहू शकता बाळांनो काय फॉर्म्युला बसतो इथे बघा. मग x ची व्हॅल्यू काय पुट करावी लागेल तुम्हाला, x, आणि a ची 3/, मग x आणि a ची व्हॅल्यू ठरली. फॉर्म्युला बघा मग, 1/x² प्लस a². मग फॉर्म्युला बघा, 1/x² प्लस a² dx. फॉर्म्युला तोच आहे ना, 1/a tan इनवर्स ऑफ x/a प्लस c. हा फॉर्म्युला यूज होईल. फॉर्म्युला यूज करण्याच्या अगोदर बघा बरं का, मागची माझी चूक झाली ती इथे नाही होणार. इथे 1/4 येतो लिहायला विसरायचा नाही, तो मी लिहिला ऍज इट इज, आणि आता फॉर्म्युला यूज करायचा 1/a, पण a ची व्हॅल्यू तर 3/2 आहे. पुढे tan इनवर्स ऑफ x ची व्हॅल्यू x आहे, a ची व्हॅल्यू काय 3/2 प्लस c. हे कळालं काय केलं. आता तुम्ही पाहू शकता इथे मी असं केलं तर 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4. मग 1/, हे 3 × 2, मग इथे होईल 3 2 जा 6, आणि पुढे tan इनवर्स ऑफ हे 2 डिनॉमिनेटर वर गेल्यावर काय होईल 2 × x, 2 वर गेल्यावर 2 × x, आणि खाली काय 3 प्लस c. दिस इज युअर फायनल आन्सर. दिस इज युअर फायनल आन्सर. 2 1 जा 2, 2 2 जा 4 केलं, 3 2 जा इथे 6, म्हणजे 1/6 आला एवढ्या याचं. इथे 2 वर जाईल, मग 2x/3, बाकी ॲज इट इज. बघून घ्या कसा यूज केला, डाऊट असल्यास विचारा. सिंपल आहे. ऑनलाईनच्या मुलांना समजलं का, लिहून घ्या. चला बाळांनो, लिहून झालंय मी असं समजतो. नेक्स्ट प्रॉब्लेम, क्वेश्चन नंबर 22 आहे बरं का. क्वेश्चन असा आहे, dx/4 - 9x². सोल्युशन तुम्ही पाहू शकता, मी याला म्हणतो बाळांनो लेट i = dx. शेजारी कोण नाही म्हणजे कोण असतो, 1. 4 - 9x². आता मला असं वाटलं बाळांनो की हा 9x² जो आहे सुरुवातीला असता तर चांगला दिसेल, याला इकडे घेता येईल का आपल्याला, कसं काय घेता येईल रे बाळा, मध्ये मायनस साईन आहे. मायनस साईनला इकडे तिकडे टर्म करता येत नाही, फक्त ऍडिशनला करता येते. म्हणजे इथं तुम्ही 9x² अलीकडे घेऊ शकत नाही. पण फॉर्म्युला कोणता बसतोय चेक करायला मला नाही, x² चा कोएफिशियंट पाहिजे होता 1, पण इथे तर 9 आहे. मग काय कॉमन घ्यायचं, 1/9 कॉमन घ्यायचं, कारण डिनॉमिनेटर मधून तुम्ही 9 कॉमन घेताय. 4 मधून 9 कॉमन जात नाही, 4/9. मायनस साईन ऍज इट इज, 9 कॉमन गेल्यावर खाली काय राहिलं, x². मग 1/9 ऍज इट इज. चला बरं, 4 कशाचा स्क्वेअर आहे, 2 चा. 9 कशाचा स्क्वेअर आहे, 3 चा. मग 2/3 चा स्क्वेअर. आणि x कशाचा स्क्वेअर आहे, x चा स्क्वेअर x² आहे ना. फॉर्म्युला कोणता बसतो, इथे x आहे आणि कॉन्स्टंटला a. म्हणजे बाळांनो तुम्ही a ची व्हॅल्यू काय पुट करणार आहे, 2/3. ही a ची व्हॅल्यू आहे आणि ही कशाची आहे, x ची. x ची व्हॅल्यू x. फॉर्म्युला कोणता बघतो बघा बरं इकडं, 1/a² - x². 1/a² - x². फॉर्म्युला सांगा रे बाळांनो, काय सांगा फॉर्म्युला. वन अपॉन 2a log of mod of
ए प्लस एक्स नाही ग, नीट चेक कर ना, तोच फॉर्म्युला डबल कसा होईल? तोच आहे, बरोबर लिहिलाय ना फॉर्म्युला. मला शंका वाटते म्हणून म्हटलं. ठीक आहे, असू द्या, बरोबर असेल. ऐका ना, इथे 1/9 आहे, ते कॉन्स्टंट ॲज इट इज घ्यायचे, मग फॉर्म्युला यूज करायचा. 1/2 इंटू ए, पण याची व्हॅल्यू तर 2/3 आहे, इथं टाका 2/3. पुढं लॉग ऑफ मॉड ऑफ ए ची व्हॅल्यू इथं काय 2/3, पुढे काय प्लस एक्स, परत इथं ए ची व्हॅल्यू 2/3 मायनस. बघा बाळांनो, एच्या तिथे 2/3 व्हॅल्यू पुट केली, एक्सच्या तिथे एक्सच व्हॅल्यू पुट केली आणि हा तर कॉन्स्टंट होता. तुम्ही पाहू शकता इथे होईल 3 1 जा 3 आणि इथं होईल 3 3 जा 9, बरोबर ना? 3 3 जा 9, हे 2 2 जा 4 आणि 4 मल्टिप्लाय बाय 3 12. मग इथं होईल का एवढ्या पूर्ण याच्या जागेवर 1/12. काय केलं? 3 1 जा 3, 3 3 जा 9, 2 2 जा 4, 4 into 3 12. पुढे लॉग ऑफ मॉड ऑफ. आता इथं एक्स ला डिनॉमिनेटर नाही म्हणजे कोण आहे? इथे एक्स ला डिनॉमिनेटर नाही म्हणजे कोण आहे? क्रॉस मल्टिप्लाय येतं बघा बरं का. 2 मल्टिप्लायड बाय धिस वन 2, 3 मल्टिप्लायड बाय मध्ये प्लस या 3 मल्टिप्लायड बाय एक्स 3x, खाली 3 1 जा 3. काय केलं बाळांनो आपण? 2 into 1 2 मध्ये प्लस 3 into x 3x आणि 3 into 1 3. असं 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 मल्टिप्लिकेशन. डिवायडेशन मध्ये बघा आता 2 into 1 2 मायनस 3 into x 3x अपॉन 3 1 जा. इथे पण क्रॉस मल्टिप्लाय येतं ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आता तुम्ही पहा, याचा डिनॉमिनेटर सेम आहे, कट झाला प्लस सी. मग फायनल आन्सर आलं रे बाळांनो 1/10 log of mod of 2 plus 3x upon 2 minus 3x plus c. This is your final answer. समजलं? क्रॉस मल्टिप्लाय केलं आणि ते जे कट होतं ते कट करून मल्टिप्लिकेशन करून फायनल आन्सर. ओके, डाऊट आल्यास विचारा, लिहून घ्या रे, सावकाश करा, स्टेप नाही कळाली तर विचारा. चला बाळांनो, हा प्रॉब्लेम लिहून झाला मी असं समजतोय. नेक्स्ट प्रॉब्लेम. चला, क्वेश्चन नंबर 23. क्वेश्चन असा आहे, dx अपॉन 9x स्क्वेअर मायनस 16. सोल्युशन. नेहमीप्रमाणे बाळांनो मी याला म्हणतो लेट r इज इक्वल टू dx ला कोणी मल्टिप्लाय नाही म्हणजे 1 आणि dx पुढे 9x स्क्वेअर मायनस 16. मी फॉर्म्युला कोणता यूज होतो हे पाहण्याकरता एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट पाहिला तो 1 हवा, इथे 1 नाहीये म्हणून मी काय करतो, हे 9 कॉमन घेतो म्हणजे 1/9 येतील की नाही कॉमन, 1/9 कॉमन. आता एक्स स्क्वेअर पासून 9 कॉमन गेला म्हणजे खाली काय राहिला, फक्त एक्स स्क्वेअरच राहिला ना. आणि 16 मधून म्हणजे 16 मधून 9 कॉमन येत नाही म्हणजे 16/9. मग बाळांनो 1/9 बर का, इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर हा एक्स चा स्क्वेअर आहे, 16 हा 4 चा स्क्वेअर आहे, 9 हा 3 चा स्क्वेअर आहे dx. कोणता फॉर्म्युला बसतो या ठिकाणी? एक्सच्या जागेवर एक्स टाकूया आणि कॉन्स्टंटच्या जागी ए टाकूया म्हणजे एक्स ची व्हॅल्यू एक्स पुट करू, ए ची व्हॅल्यू 4/3. एक्स ची व्हॅल्यू एक्स पुट करावी लागेल आणि ए ची व्हॅल्यू काय पुट करावी लागेल 4/3. कोणता फॉर्म्युला बसतो हे पाहायचं कसं? 1/x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, 1/x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर चा फॉर्म्युला बसतो. बोला रे बाबांनो हा फॉर्म्युला. चला, टेल मी द फॉर्म्युला. 1/x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर चा फॉर्म्युला सांगा. अरे नीट बघा. 1/a. थांबा तुम्ही, थांबा मी बघतो, असू दे तुम्ही. 1/2a चे 1/2a चे फक्त लॉग ऑफ मॉड ऑफ 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ वरती x मायनस n खाली x प्लस a. मागचा फॉर्म्युला. इकडे लक्ष द्या काय फरक आहे बघा लास्ट प्रॉब्लेम मध्ये. इकडे बघा, इकडे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे तेव्हा टर्म हीच आहे, फक्त इथं a प्लस एक्स होता आणि a मायनस एक्स खाली होता आणि इकडे काय झालं बघा,
इकडे काय झालं, आधी एक्स स्क्वेअर आला मग ए स्क्वेअर पुढे आला, मग फॉर्म्युला थोडा बदल झाला. 1/2 ए लॉग आहेच, फक्त इथं एक्स मायनस एन एक्स प्लस ए आलं. बघून घ्या बरं का, पाठ करायला फार जास्त गफलत करू नका. चला, मला कळालं की फॉर्म्युला हा यूज करायचा आहे. मग इथे 1/9 कॉन्स्टंट आहे, ते ॲज इट इज घ्यायचे. बरं घेतलं. मग मी बघतोय की 1/2 इंटू ए, पण ए ची व्हॅल्यू तर 4/3 आहे. पुट केली ए ची व्हॅल्यू 4/3. पुढे लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स ची व्हॅल्यू एक्सच आहे, ए ची व्हॅल्यू 4/3, परत 4/3 प्लस सी. तुम्ही पाहू शकता 3 1 जा 3 आणि 3 3 जा 9. आता बघा बरं काही डायरेक्ट करतो. 4 2 जा 8, 4 2 जा 8 आणि 8 3 जा 24. 4 दुने 8 आणि 8 त्रिक 24. मल्टीप्लाइड बाय लॉग ऑफ, इथे काय डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1, इथं काय डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1. क्रॉस मल्टिप्लाय 3 इंटू एक्स 3x मायनस 4 इंटू 1 4 आणि 3 1 जा 3. इथे x इंटू 3 3x प्लस 4 इंटू 1 4 अपॉन 3 1 जा. तुम्ही पाहू शकता इथं डिनॉमिनेटर 3 3 एकड झाला. मग बाळांनो फायनल आन्सर आलं 1/24 लॉग ऑफ 3x minus 4 upon 3x plus 4 plus c, and this is your final answer. आलं लक्षात? बघा इथपर्यंत काय डाऊट आहे का? डाऊट असल्यास विचार. लिहून घ्या, सोपं आहे बरं बाळांनो, लिहून घ्या. लिहून झाला असेल असं समजतो. नेक्स्ट प्रॉब्लेम, क्वेश्चन नंबर 24. इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन अंडर रूट ऑफ 4x स्क्वेअर प्लस 9. सोल्युशन अंडर रूट मध्ये आलं म्हणून घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, फॉर्म्युल्यामध्ये आहे स्क्वेअर रूट वाले. मग मी याला म्हणू शकतो लेट i इज इक्वल टू इंटिग्रेशन dx ला मल्टिप्लाय कोण नाही म्हणजे 1 अंडर रूट मध्ये 4x स्क्वेअर प्लस 9 ॲज इट इज. dx बाजूला लिहिला, इथे मल्टिप्लाय कोण नाही म्हणजे 1. ऐका ना, आता मी बघणार होतो कोणता फॉर्म्युला बसतो, पण या ठिकाणी तर 4 आहे. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट हा 1 नाहीये, 1 करून घ्यावा लागेल. कॉमन घेताना काय घ्याल रे इथून कॉमन? 1/√4. व्हेरी गुड. 1/√4 कॉमन घ्यायचा, कारण सगळ्या टर्म ह्या अंडर रूट मध्ये. 1/√4 मी कॉमन घेतला, खाली राहिलं 1 अंडर रूट तर आहेच. √4 जर कॉमन गेले, √4 जर कॉमन गेले तर खाली राहिला का एक्स स्क्वेअर. 9 मधून 4 कॉमन जातात का? नाही जात, म्हणून 4. तुम्ही म्हटले सर ना 4 का घेतलं, √4 का नाही घेतलं? का बरं नसं घेतलं? कारण ऑलरेडी सगळं स्क्वेअर रूट मध्ये आहे, म्हणून परत इथं रूट घ्यायची गरज आहे का? नाही. फक्त याच्यातून बाहेर जेव्हा 4 गेले तेव्हा स्क्वेअर रूट सहित गेले. पुढे काय आहे? dx. तुम्ही पाहू शकता √4 काय रे? स्क्वेअर रूट ऑफ 4 सांगा. 2 चा स्क्वेअर 4 आहे म्हणजे 4 चा स्क्वेअर रूट 2 आहे ना. इंटिग्रेशन ऑफ 1 अंडर रूट तसंच राहून द्यायचं. एक्स स्क्वेअर हा एक्स चा स्क्वेअर आहे, 9 हा 3 चा आणि 4 हा 2 चा स्क्वेअर आहे. dx तुम्ही याला ह्या टर्मला x म्हणू शकता आणि ह्या टर्मला a म्हणू शकता बरं का. मग तुमच्या काय लक्षात येत आहे, जेव्हा फॉर्म्युला यूज करायची वेळ येईल तेव्हा x ची व्हॅल्यू काय पुट कराल? x. आणि a ची व्हॅल्यू काय पुट कराल? 3/, ओके ना. x ची व्हॅल्यू आणि a ची व्हॅल्यू फिक्स झाली. आता कोणता फॉर्म्युला बसतो हे पाहावं लागेल. बघा बरं का, इंटिग्रेशन 1/, फॉर्म्युला बघा बरं का, 1/√ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. 1/√ x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर हा फॉर्म्युला बसतो. प्लीज टेल मी द फॉर्म्युला. बोला चला, काय फॉर्म्युला आहे? लॉग ऑफ मॉड ऑफ x प्लस x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर प्लस c, बरोबर का? हा फॉर्म्युला बसतो. फॉर्म्युला यूज करण्याच्या अगोदर बघायचं काही कॉन्स्टंट आहे का. इथं 1/2 कॉन्स्टंट आहे, तो ॲज इट इज.
मग पुढे राईट हँड साईडला एक्स ची व्हॅल्यू पुट करतो बाळांनो, एक्स प्लस अंडर रूट मध्ये परत एक्स ची व्हॅल्यू एक्सच, त्याचा स्क्वेअर आहे आणि ए स्क्वेअर, याची व्हॅल्यू काय होती रे 3/2, त्याचा काय स्क्वेअर प्लस, मग करा I इज इक्वल टू 1/2 लॉग ऑफ एक्स प्लस अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर 9, 2 चा स्क्वेअर 4 प्लस सी. दिस इज युअर फायनल आन्सर. काहीच नाही केलं, फक्त ए ची व्हॅल्यू पुट केली बाळांनो. फॉर्म्युला कोणता बसतो हे ओळखता येणं फार गरजेचं आहे आणि मग फॉर्म्युला लर्न करणं तो लक्षात ठेवणं पण गरजेचं आहे. डाऊट आल्यास विचारा. ऑनलाईनच्या मुलांना समजतंय ना, घ्या लिहून. सेकंड लास्ट प्रॉब्लेम आहे आपला. चला बाळांनो, हे लिहून झालं असेल. आता आपल्याला पाहायचं आहे लास्ट प्रॉब्लेम ऑफ दिस टाइप. या टाइपचा मी शेवटचा प्रॉब्लेम घेतोय. क्वेश्चन नंबर 25. क्वेश्चन नंबर 25 बाळांनो, प्रॉब्लेम असा आहे, बोलू नका बरं का. अंडर रूट मध्ये 9 - 4x स्क्वेअर. सॉल्युशन मी म्हणतो लेट I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx. मी बाहेर लिहितो बाजूला, dx ला कोणी मल्टिप्लाय नाही म्हणजे 1, 9 - 4x स्क्वेअर. माझं असं लक्षात येतंय की एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट हा 1 नाहीये, 4 आहे. मग 4 ला जर कॉमन घेतलं तर काय घ्यावं लागेल रे, अंडर रूट मध्ये घ्यावं लागेल की नाही कॉमन, कारण रूट मध्ये आहे सगळं. अंडर रूट मध्ये 9 मधून 4 कॉमन जात नाही, मग 9/4 मायनस साइन ॲज इट इज 4 कॉमन गेले, इथं राहिला एक्स स्क्वेअर. तुम्ही पाहू शकता 1/√4 म्हणजे कोण आहे 2, √4 म्हणजे 2 असतो, स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2. 1 परत अंडर रूट ऑफ 4, 9 चा स्क्वेअर रूट 3, 4 चा स्क्वेअर रूट 2, स्क्वेअर एक्स हा एक्स चा स्क्वेअर आहे. तुम्ही पाहू शकता बाळांनो, एक्स ला एक्स म्हणू शकता तुम्ही आणि कॉन्स्टंटला तुम्ही ए म्हणू शकता बरं. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला एक्स पुट करायची आहे आणि ए ची व्हॅल्यू तुम्हाला 3/2 पुट करायची आहे. टेल मी द फॉर्म्युला फॉर दिस. काय फॉर्म्युला आहे रे, फॉर्म्युला सांगा चला मला. बघा फॉर्म्युला कोणता बसतो बघा बरं का, कसं ओळखायचं. 1/√ऑफ ए चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, असा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे रे, व्हेरी गुड, साइन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस. ओके, फॉर्म्युला यूज करायचा म्हणजे कॉन्स्टंट जो आहे तो काहीच करायचं नाही, तो ऍज इट इज लिहायचा. पुढे साइन इनवर्स ऑफ एक्स ची व्हॅल्यू एक्स पुट करा आणि ए ची व्हॅल्यू पुट करा 3/2 जी आहे प्लस सी. मग I इज इक्वल टू 1/2 साइन इनवर्स ऑफ 2 वर जाऊ द्या 2x होईल, खाली 3 प्लस सी. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर 2 वर जाईल अँड दिस इज युअर फायनल आन्सर. इथे कोएफिशियंट 4 होता, कॉमन घेतला, रूट मध्ये होता म्हणून √4 कॉमन आला. इथून 4 कॉमन येत नाही मग 4 राहिला 9/4. आणि मग याला फॉर्म्युला कोणता बसतो ते चेक केलं, एक्स आणि ए ची व्हॅल्यू पुट केली, कॉन्स्टंट ऍज इट इज ठेवला आणि फायनल आन्सर. डाऊट आल्यास विचारा. दिस इज अवर लास्ट प्रॉब्लेम ऑफ टुडेज टाइम. चला बाळांनो, लिहून झाला असेल असं मी समजतो. काही होमवर्क मला तुम्हाला द्यायचे जे इझी आहेत. क्वेश्चन नंबर 26 होमवर्कला देतोय. क्वेश्चन असा आहे बाळांनो, इंटिग्रेशन ऑफ dx अंडर रूट ऑफ 4x स्क्वेअर मायनस 9. क्वेश्चन नंबर 27 आहे, dx अपॉन अंडर रूट ऑफ 4x स्क्वेअर प्लस 25. आणि क्वेश्चन नंबर 28, dx अपॉन 25 मायनस 9x स्क्वेअर. तिन्हीचे तिन्ही प्रॉब्लेम आपले सगळ्या टाईपचे प्रॉब्लेम झालेले आहेत आज इथे. तर तुम्ही हे 3 प्रॉब्लेम होमवर्कला करायचे आहेत. ओके, डाऊट आल्यास मला उद्या विचारू शकता तुम्ही. ओके, चालेल बाळांनो, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टाईप बरोबर. ओके, बाय.
Like, share, and subscribe. Thanks for watching.